प्राध्यापक दत्तात्रय सदाशिव मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक, HSC व्होकेशनल डिपार्टमेंट, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आज आपण या ठिकाणी पेपर फर्स्ट, दॅट इज क्लिनिकल हेमॅटॉलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी अँड ब्लड बँक या पेपरमधील प्रॅक्टिकल जे ब्लिडिंग टाईम टेस्ट हे प्रॅक्टिकल आहे। हे ब्लिडिंग टाईम टेस्ट कशी डिटरमाइन केली जाते, ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटरमाइन का केली जाते, ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटर्मिनेशनचा क्लिनिकल सिग्निफिकन्स आपल्याला काय सांगतो आणि ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटर्मिनेशनची नॉर्मल व्हॅल्यू काय असते हे आपण आज या ठिकाणी पाहू। विद्यार्थी मित्र हो, ब्लिडिंग टाईम टेस्ट इज डिटरमाइन बाय ड्यूक्स मेथड, की ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटरमाइन करताना ही एक पद्धत वापरली जाते। आता मूळतः पहिल्यांदा ब्लिडिंग टाईम टेस्ट कशाला म्हणतात हे आपण पाहू, की ब्लिडिंग टाईम टेस्ट means time which is required for the free fluation of blood, रक्ताला मुक्तपणे वाहण्यासाठी लागणारा कालावधी कॅल्क्युलेट करणं म्हणजे ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटरमाइन करणं। मग आता ब्लिडिंग टाईम टेस्ट ही ज्यावेळेला डिटरमाइन केली जाते त्यावेळेला याचा हेतू काय असतो, प्रिन्सिपल काय सांगतं आपलं याचं, ए स्टँडर्ड इन्सिजन इज मेड ऑन द स्किन ऑफ पेशंट, the length of time required for bleeding to stop is recorded. स्टँडर्ड पद्धतीचं इन्सिजन व्हायला पाहिजे। कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, आवर रिक्वायरमेंट, तुम्हाला लॅन्सेट किंवा निडल दिलेला आहे। लॅन्सेट हा फ्लॅट असतो, त्याला एक ॲरो येतो पुढं आणि हा पॉइंटेड ॲरो हा आपण फिंगर टिपमध्ये एंटायर करत असतो। किंवा निडल आपण यूज केली, निडलला पुढच्या पॉइंटला 1 mm लेनचा असा चांपर मारलेला असतो, पोर्शन कट केलेला असतो निडलचा, तो पोर्शन त्याची लेंथ आहे 1 mm। ज्या वेळेला वी आर सिलेक्टिंग अ साइट फॉर कलेक्शन ऑफ ब्लड बाय कॅपिलरी पद्धत, कॅपिलरी मेथड, तुम्ही कॅपिलरी पद्धतीनं ज्या वेळेला एखादी बाजू ब्लड गोळा करण्यासाठी निवडता त्यावेळेला जी निडल असेल किंवा लॅन्सेट असेल याला योग्य पद्धतीनं वापरून हे स्टँडर्ड इन्सिजन करणं म्हणजे ती निडल प्रॉपर पद्धतीनं स्किनमध्ये एंटायर झाली पाहिजे। 1 mm ची लेंथ आहे निडल, अशा पद्धतीनं सपोज हे फिंगर टिप आहे, ह्या फिंगर टिपला आपण पहिल्यांदा मुवमेंट देतो, पहिल्यांदा त्याला क्लीन अप करा स्पिरिट आणि कॉटन स्वॅबच्या साह्यानं, क्लीन केल्यानंतर त्याला प्रेशर द्या, प्रेशर देऊन त्याला व्यवस्थित मुवमेंट करा आणि निडल प्रॉपर पद्धतीनं इन्सर्शन करा की रक्त अगदी मुक्तपणे फ्रीली त्यामधून बाहेर आलं पाहिजे। हे त्याचा खरा हेतू आहे। हे येत असताना प्रॉपर पद्धतीनं आलं, जर आपलं इन्सिजन प्रॉपर पद्धतीचं असेल तर ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटरमाइन केलेला रिझल्ट आपला परफेक्ट येतो। कधी कधी आपलं इन्सिजन एकदम हळुवारपणे पंक्चर आपण केलं, प्रिक हळुवारपणे मारली, येणारा ब्लडचा फ्लो कमी येतो, तुमचा रिझल्ट 1 किंवा 1.5 मिनिटामध्ये ब्लॉकिंग होऊन जातं। कारण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये पर्टिक्युलरली जो कोॲग्युलेशन फॅक्टर येतो ब्लिडिंग टाईम, की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लेटलेटची डिसऑर्डर्स कसे आहेत ह्या ऑब्झर्वेशन केलं जात असतं। मग प्लेटलेट प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन बॉडी ॲज ए कोॲग्युलेशन रिॲक्शन। ही प्लेटलेट कोॲग्युलेशन रिॲक्शनमध्ये काम करते, भाग घेते
आणि कोॲग्युलेशन त्यामुळं होतं. मग ह्या प्लेटलेटचा रोल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालला आहे हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपला ब्लिडिंग टाईम टेस्ट डिटरमाइन करणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये लागणारी रिक्वायरमेंट आहे आपला. काय रिक्वायरमेंट लागते? लॅन्सेट, निडल, स्पिरिट स्वॅब, देन फिल्टर पेपर, स्टॉप वॉच आणि ग्लास स्लाईड. आता ही रिक्वायरमेंट आपल्याला दिली, आपण ती घेतली, पाहिली. प्रोसिजर काय सांगते? काय करा? क्लीन द इयर लोब और टो ऑफ फिंगर विथ अल्कोहोल अँड ड्राय, लेट इट ड्राय. जी तुम्हाला पहिल्यांदा बाजू निवडायची, ही बाजू कोणती निवडली जाते? एक तर तुमच्या फिंगर टीप किंवा इयर लोब्यूल, हा आपला इयर आहे, कान आहे, ह्या कानाचा हा जो गुळगुळीत असा जो लोंबलेला पार्ट असतो याला आपण म्हणतो इयर लोब किंवा इयर लोब्यूल. आणि हा इयर लोब किंवा इयर लोब्यूल हा पण ह्या पोझिशनसाठी सिलेक्ट केला जातो. पण जनरली वी आर सिलेक्टिंग अ फिंगर टीप. आपण फिंगर टीप सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर या फिंगर टीपला पहिल्यांदा क्लीनअप करा. कशानं? विथ द हेल्प ऑफ स्पिरिट स्वॅब. कॉटन आणि स्पिरिटचा स्वॅब तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. त्याने योग्य पद्धतीनं तुम्ही या फिंगर टीपला कॉटन आणि स्पिरिट स्वॅबच्या साह्यानं उत्तम रीतीनं त्याला क्लिनिंग करा. क्लिनिंग केल्यानंतर लेट इट ड्राय, त्याला पूर्णपणे सुकू द्या. आणि सुकल्यानंतर फॉर इयर लोब glass slide is placed behind the earlobe and held firmly in place. This provides firmness of incision. जर तुम्हाला इयरलोब पंक्चर करायचा असेल, इयरलोबची साईज किती आहे? अतिशय छोटी आहे. आपण जर 2 बोटामध्ये असा इयरलोब पकडला आणि निडल इथं जर तुम्हाला मारायचे असेल तर निडल तुमच्या बोटामध्ये एंटायर होऊ शकते, ही पॉसिबिलिटी असते. तुम्ही इयर लोबिलमध्ये निडलनी पंक्चर करत असताना निडल कदाचित इयर लोबिल इकडं तिकडं सटकला तर निडल इयर लोब सोडून तुमच्या फिंगरमध्ये आणि इयर लोबमध्ये ट्रेस होऊन जाईल, अशी घसरत पुढे जाऊ शकते. मग जी ग्लास स्लाईड आपल्याला प्रोव्हाइड केली ती काचेची स्लाईड, हा जो कानाचा इयर लोबिलचा पार्ट असतो ह्या पार्टच्या मागच्या बाजूने तिला अशी पकडा. एक बोट तुमचं कानाच्या स्लाईडला असेल, स्लाईडच्या बाजूने असेल, स्लाईडच्या बाहेरच्या बाजूने असेल. एक बोट तुमचं कानाच्या वरच्या बाजूने येईल आणि ज्यावेळेला आपण निडल याला पंक्चरिंगला यूज करू त्यावेळेला वरच्या बाजूने जिथं प्रेशर दिला आणि जी बाजू तुमची खाली येईल, ज्या बाजूला ग्लास स्लाईड आहे त्या बाजूकडं तुम्ही पंक्चरिंग पोर्शन पॉइंटर त्या बाजूवर एंटायर करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या हाताला पंक्चर करत असताना अजिबात इन्फेक्शन किंवा इन्सिजन होणार नाही. याच्याशिवाय जर आपण फिंगर टिप निवडलं, हे बोट आपण निवडलेलं असेल, फिंगर टिपला क्लीन केलं, ड्राय केलं, मोमेंट दिली, प्रेशर दिला. प्रेशर दिल्यानंतर यामध्ये पॉईंट कसा येतो? हे फिंगर टिप आपला असं टोकाला येतं. फिंगर टिप आपलं असं वरती आलं म्हणजे या ठिकाणी निडल आपण प्रिक पंक्चर करू शकतो प्रॉपर पद्धतीने. इन्सिजन अशा पद्धतीनं द्या 1 mm ची जी लेंथ त्या निडल आहे ती लेंथ त्यामध्ये एंटायर झाली पाहिजे. लेंथ एकदा यामध्ये एंटायर झाली की याच्यावरचा प्रेशर काढून घ्या, प्रेशर देऊ नका. आणि पहिला ज्या मिनिटाला आपण याला निडल पंक्चर करतो त्या मिनिटाला आपण आपलं स्टॉपवॉच स्टार्ट करत असतो. थर्ड पॉईंट काय सांगतो आपल्याला? प्रेस द लोब विथ द इयर बाय फर्म स्ट्रोक अगेन्स्ट द ग्लास स्लाइड और प्रिक द फिंगर टिप. निडल ज्या बाजूने आपण कानाच्या मागं ग्लास स्लाइड लावलेली असते एक तर त्या बाजूकडे तुम्ही निडल एंटायर होईल अशा पद्धतीनं पंक्चर करा किंवा फिंगर टिपच्या टिपला पंक्चर करा. टिपला पंक्चर करत असताना टू इन्सर्ट द निडल प्रॉपरली मीन्स टू गिव्ह ए स्टँडर्ड इन्सिजन. स्टँडर्ड इन्सिजन द्या. Then start the stopwatch at the same time when we are puncturing the skin of finger. जेव्हा तुम्ही या स्किनला पंक्चर करता, निडल एंटायर करता, त्या सेम टायमिंगला तुमचं स्टॉपवॉच स्टार्ट करा. स्टॉपवॉच स्टार्ट झाल्यानंतर ब्लिडिंग
of the wound should be allowed to proceed without pressure. हा जो प्रेशर दिला हा त्या मिनिटाला बाहेर करा. बोट या पद्धतीने पकडा. फिंगरमधून येणाऱ्या ब्लडचा फ्लो खालच्या बाजूने येईल. कुठल्याही प्रकारचा प्रेशर ह्या बोटाला देऊ नका. रक्ताला मुक्तपणे वाहू द्या. किती मिनिट ते वाहतं, त्याचा टायमिंग काय येतो हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. म्हणजेच आपला एक्सपेरिमेंटच काय सांगतो, टू डिटरमाइन द ब्लीडिंग टाइम टेस्ट, की ब्लीड केल्यानंतर किती वेळापर्यंत ते नॅचरली चिजेस होत नाही, नॅचरली ते स्टॉप किती वेळ होत नाही, हे डिटरमाइन करणं हेच खऱ्या अर्थाने ह्या एक्सपेरिमेंटचं फलित आहे. देन bleed the wound should be allowed to proceed without pressure. त्याच्यावर प्रेशर न देता त्याला तुम्ही फ्रीली ब्लड फ्लो होऊ द्या. नोट द टाइम फॉर विच द पंक्चर ब्लीड बाय ब्लड द ड्रॉप ऑफ ब्लड every 30 seconds with filter paper till there is no further staining on filter paper. जो आपले रिक्वायरमेंटमध्ये आपला फिल्टर पेपर दिलेला आहे, आपण या बोटाला आता फिंगर टिपला पंक्चर केलं, यातून ब्लिडिंग यायला लागलं, तुम्ही तुमचा स्टॉप वॉच स्टार्ट केला. प्रत्येक 30 सेकंदाला हा फिल्टर पेपर घ्या आणि फक्त ह्या ब्लडचा जो ड्रॉप आला त्या ड्रॉपला फिल्टर पेपर टच करा. म्हणजे सपोज या ठिकाणी आपण हे आपला फिल्टर पेपर आहे, फिंगर टिपमधून ब्लड येतं, पहिला ब्लडचा ड्रॉप तुम्ही या ठिकाणी ब्लॉट केला, हा इथं ड्रॉप आला, हा किती वेळानंतर आला, 30 सेकंदानंतर आला. तुम्ही इथं तुमचा टायमिंग नोट करू शकता. त्यानंतर तुम्ही स्टॉप वॉच तुमचा कंटिन्युअस चालू आहे, पुढच्या 30 सेकंदाला पुढचा ड्रॉप आला, पुन्हा इथं तुम्ही 30 सेकंद टायमिंग तुमचा नोट करा. त्याच्या पुढचा पुन्हा तुम्हाला 30 सेकंद आला, पुन्हा तुम्हाला 30 सेकंद आला, पुन्हा 30 सेकंद आला, पुन्हा 30 सेकंद आला. जे जे तुमचे रीडिंग तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केले, हे प्रत्येक रीडिंग तुम्ही 30-30 सेकंदाला पाहिले आणि पुढचा शेवटचा ड्रॉप तुमचा असा आला की या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप काही दिसला नाही, पण रक्त गोठल्यासारखी पुसटसी फक्त फिंगरचे ट्रिप म्हणजे फिंगर प्रिंट तुमचे इथं नोंदले. त्या ठिकाणी तुम्ही 30 सेकंद नोंदवा. किती तुमचा वेळ टायमिंग झाला या ठिकाणी, 1 2 3 4 5 6 आणि 7 ड्रॉप आपल्या ह्याच्यामध्ये आले, हे असं आपण गृहीत धरा. मग याच्यात तुम्हाला टायमिंग जर आपला कॅल्क्युलेट करायचा ठरला, 7 वेळा 30 सेकंदानंतर येणारा ड्रॉप म्हणजे याचा टायमिंग किती झाला तुमचा. आता ह्या 2 ड्रॉपचा मिळून 1 मिनिट झाला, ह्या 2 ड्रॉपचा मिळून दुसरा मिनिट झाला, ह्या 2 ड्रॉपचा मिळून तिसरा मिनिट झाला आणि याचा अर्धा मिनिट. म्हणजे तुमचं टायमिंग काय येईल, 3.30 किंवा मिनिट्स, 3 मिनिट 30 सेकंद. 3 मिनिट 30 सेकंद आपली फिगर आली आणि याची नॉर्मल व्हॅल्यू आपल्याला सांगते 1 to 5 मिनिट, 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत. मग एखाद्याची 1.5 मिनिट येईल, एखाद्याची 2 मिनिट येईल. तुम्ही मूळ निडलने इन्सिजन देत असताना जर स्टँडर्ड पद्धतीनं आपण इन्सिजन दिलेला असेल तर तुमचा रिझल्ट हा नॉर्मलच्या बरोबर येईल. जर आपण एखादा पेशंट आहे तो निडल माराय घाबरतो, तो असा हात मागं ओढत असतो, आपण पंक्चर करायला जातो, आपल्या हातात निडल असते, आपण प्रिक मारायच्या टायमाला तो हात मागं ओढतो आणि आपला हात ढिल्ला पडतो, निडलचं फक्त पुढचं टोक स्किनमध्ये एंटायर होतं, ब्लिडिंग यायला लागतं. ब्लड आलं की आपण म्हणतो नाही ब्लीड झालं, हे चुकीचं होतं. मग ज्या वेळेला प्रॉपर पद्धतीनं आपण याला पंक्चरिंग करून याच्यावरचा सगळा प्रेशर आपण बाजूला काढून टाकू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जे रिडिंग आपल्याला मिळतं ना, ते रिडिंग स्टँडर्ड आणि उत्कृष्ट असं मिळत असतं. मग हे प्रत्येक 30 सेकंदाला हे फिल्टर पेपरवरती जे ब्लडचे ड्रॉप आले, हे ड्रॉप आपण ह्या फिल्टर पेपरने ब्लॉट केले. हे फिल्टर पेपरवरती बोट दाबायचं नाही,
नाही तर काही जण म्हणतील फिल्टर पेपर आहे, बोट आहे, मग हे द्या दाब. बोट तुम्ही जर त्याच्यावरती दाबलं तर त्याचं जे ओपनिंग आहे ना हे बंद होईल आणि येणारा ब्लड फ्लो तुमचा थांबेल. ह्याला नॅचरली आपला ब्लड थांबवायचं हे, कारण आपल्या शरीरामध्ये अशी यंत्रणा असते. एखाद्या व्यक्तीचा रस्त्यानं जाताना अपघात झाला, तो पडला, त्याच्या बॉडीतनं ब्लड यायला लागलं, इथं बोटाला आपण ब्लड यायला आलं तर आपण दुसऱ्या बोटाने त्याला दाबून धरतो. मग तो पेशंट जर बेशुद्ध पडलेला असेल तर तो त्याच्या जखमा दाबून धरू शकतो का? नाही, कधीच नाही. मग त्याच्या शरीरातून बाहेर पडणारं ब्लड हे नॅचरल पद्धतीनं स्टॉप करण्याचं काम कोण करतं? तर आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्लेटलेट सेल. ज्या प्लेटलेट सेल असतात, ज्या डॅमेज प्लेटलेट सेल असतात, दे टेक पार्टिसिपेशन इन दॅट रिॲक्शन अँड दे प्रोड्यूस द कार्टिलेज एरिया ओव्हर द वुंड मार्क. जो जखमेचा पार्ट असतो त्याच्यावर असं जाळीदार नेचर निर्माण करण्याचं काम हे प्लेटलेट करतात. आणि मग ह्या एक्सपेरिमेंटमधून आपण हेच गोष्ट सिद्ध करत असतो की व्हॉट इज प्लेटलेट डिसऑर्डर्स काय आहे. काय प्लेटलेट आपल्याला सांगते, प्लेटलेटची डिसऑर्डर किती आहे, प्लेटलेट कशा पद्धतीनं काम करते, त्या पेशंटचा येणारा रिझल्ट आणि तुमची नॉर्मल व्हॅल्यू याच्यामध्ये तफावत किती आहे. म्हणजे त्या पेशंटच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्लेटलेट सेल ह्या प्रॉपर पद्धतीनं वर्किंगमध्ये आहेत का हे पाहणं आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. काउंट द नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ ब्लड ऑन द फिल्टर पेपर अँड मल्टिप्लाय इट विथ 30 सेकंड अँड रिपोर्ट द नियरेस्ट मिनिट. हे सगळ्यांची तुम्ही हे 7 भाग आले यांचं कॅल्क्युलेशन करा आणि त्याचा नियरेस्ट मिनिट जो आला तो तुम्ही तुमचा त्याचा रेकॉर्ड, त्याचा रिपोर्ट हा रेकॉर्ड करा. त्यानंतर त्याची नॉर्मल व्हॅल्यू आपल्याला काय सांगते, 1 to 5 मिनिट ही नॉर्मल व्हॅल्यू आहे. आणि आता याचे लास्ट पॉईंट दॅट इज क्लिनिकल सिग्निफिकन्स. याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स आपल्याला काय सांगतो. प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तो कुठलाही इन्व्हेस्टिगेशन असू द्या, त्याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स हा इम्पॉर्टंट असतो. तो वाढला तर कशामुळं, कमी झाला तर कशामुळं, वाढला तर काय होतं, कमी झाला तर काय होतं, ह्या दोन्ही बाजूचं रिडिंग ऑब्झर्वेशन हे आपल्या कन्सेप्टमध्ये असलं पाहिजे. पहिला क्लिनिकल सिग्निफिकन्स आपल्याला सांगतो, ब्लिडिंग टाइम हेल्प टू डिटेक्ट व्हॅस्क्युलर डिफेक्ट अँड प्लेटलेट डिसऑर्डर. ह्या एक्सपेरिमेंटमधून आपला व्हॅस्क्युलरचा डिफेक्ट कळतो आणि प्लेटलेटची डिसऑर्डर कळते. आणि दुसरा मुद्दा, prolongated bleeding time is generally associated with thrombocytopenia. prolongated disorder, एखाद्या पेशंटचा ब्लिडिंग 5 मिनिट तुमचे झाले नॉर्मली, तरी जर एखाद्या व्यक्तीचं ब्लिडिंग थांबत नसेल तर त्याला अनेक कारणं असतात, अनेक रिझन असतात. पण यामध्ये जे प्रॉपर रिझन ऑब्झर्व केलं जातं दॅट इज अ थ्रोम्बोसायटोपेनिया. थ्रोम्बोसायटोपेनिया मीन्स त्या पेशंटच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्लेटलेटची संख्या कमी झालेली असते. आणि ज्या वेळेला प्लेटलेटची संख्या त्या पेशंटच्या ब्लडमध्ये कमी असेल त्यावेळेला त्या पेशंटचा येणारा ब्लिडिंग टाईमचा रेशो हा तुमच्या नॉर्मल लेवलपेक्षा जास्त असतो. मग जर 1 ते 5 मिनिटामध्ये तुमचं ब्लड नॅचरली स्टॉप होणं हे नैसर्गिक आहे, ते होणं गरजेचं असतं. पण असं झालं नाही तर त्या पेशंटचं ब्लड हे 10 मिनिटापर्यंत जर पुढं गेलं तर त्या पेशंटच्या बॉडीमध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे प्लेटलेट सेलची कमतरता असण्याची पॉसिबिलिटी असते. दुसरी पॉसिबिलिटी, तो पेशंट एकतर डायबेटिस मेलाटस इन्सिपिटसचा पेशंट असला पाहिजे, त्या पेशंटच्या ब्लडमध्ये शुगर असली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, तो पेशंट अल्कोहोल इंटेकर असला पाहिजे. जर त्या पेशंटच्या बॉडीमध्ये अल्कोहोल इंटेकिंगचा पार्ट हायर असेल तर त्या पेशंटच्या बॉडीमधल्या
प्लेटलेटचा कोॲग्युलेशन रेशो हा मंदावतो आणि कोॲग्युलेशन फॅक्टर हा डिसऑर्डर्समध्ये जातो. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी क्लॉटिंग टाईम टेस्ट डिटर्मिनेशन हा एक शॉर्ट एक्सपेरिमेंट पाहिला. ओके, थँक्स.